मुबलक पाऊस, मुंबईला पाणी पुरवठा करणारी 4 मोठी धरणं आणि उत्तम भूजल पातळी असलेला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईच्या समस्येमुळे होरपळतोय। सरकार आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दरवर्षी मार्च महिन्यापासूनच या तालुक्यातील पाण्याची स्थिती राजस्थानातील वाळवंटात असलेल्या गावांप्रमाणे होते। तालुक्यात धोरण नसलेले आमदार आणि जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या तालुक्याची स्थिती जैसे थेच आहे। हंडाभर पाण्यासाठी इथल्या लोकांना वणवण भटकावं लागतंय। याचा सर्वाधिक फटका महिलांना बसतोय। मात्र शहापूरकरांची ही परिस्थिती पाहून सत्तेत बसलेल्या लोकांच्या हृदयाला काही पाचर फुटत नाहीये। तर शहापूरमधल्या या पाणी टंचाईवर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे आपण पाहूयात। पाणी टंचाई आम्हाला काही उपाययोजना केली जात नाही का? ग्रामपंचायत पाणी सोडते पण ते 15 दिवसांनी 15 मिनिटं फक्त तेवढं पाणी होत नाही ना आम्हाला 15 दिवसांनी। हा जो तळा होता तो तळा पण आटला। हो तळा पण आटला। अख्खा मुंबईला पाणी पुरवठा करणारा हा शहापूर तालुका आहे आणि आपल्याला इतकी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। हो म्हणजे आता 15 दिवस झाले भरपूर पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। अच्छा, सरकारला काय सांगाल, काय झालं पाहिजे? आम्हाला पाण्याची सोय केली पाहिजे। पाणी पिण्यासाठी पाणी नाही, आम्हाला 3 किलोमीटर पायी चालत यावं लागतंय ना। शहापूर तालुक्यात तर मोठमोठी धरणं आहेत। तिकडं हा धरणं मग त्याला लहान होत नाही का टँकर बिंकर भरून काय करायला? टँकर पण येत नाही का? केव्हा टँकर येतं इकडं? टँकरच्या गावामध्ये येतं का साऱ्यात, इकडं नाही येत। मग इकडं आला टाकीत ओतला तर टाकीत सोडलो नाही का येणार इकडं पाणी 15 मिनिटात। कुठं भांडे बरंच आहे का घरात? धुणे चुणे आंघोळी पांघोळी कुठं होते का पाणी? त्रास होतो लय त्रास। आता ह्या दसानावर चढायचं हे हांडे घेऊन काय करायचं माझं ह्या दगडांमधून जायचं। बोला, नाव काय तुमचं? यमुना। काय सांगाल, कुठून आलात आणि किती? आम्ही देऊलवाडीतून आलेला आहेत आणि आम्हाला 2-3 किलोमीटर आहे इथून। तिथून आम्ही आलोय पाणी घेण्यासाठी। म्हणजे दरवर्षी असते? नाही, यंदाच झाले एवढी, दरवर्षी थोडक्यात राहते, यंदाच झाले एवढी। म्हणजे किती दिवसापासून भीषण पाणी टंचाई? झाले असतील 10-12 दिवस झाला असतील। लय टंचाई आले पाण्याला, आम्हाला लय त्रास हे झालाय। लहान लहान लेकरं घेऊन यावं लागतंय। त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून सद्यस्थिती जी टंचाई आहे तर ती टॅकल करण्यासाठी आपण प्रयत्न करतो। ग्रामपंचायत आहे त्यांनी माझ्याकडे येऊन माझी भेट घेतली होती। त्याच पद्धतीनं जे पाणी जलसंधारणाची काही कामं तिथे हाती घेण्यात आली त्या बाबतीमध्ये देखील जिल्हा नियोजन समितीमधून जर त्यांना निधीची आवश्यकता असेल तर ती या वर्षामध्ये उपलब्ध करून देईल।